कमी साहित्यात अगदी 20 मिनिटात बनणारी कुरकुरीत बटाटा भजी आणि झणझणीत मिरचीचे भजी. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि मिरचीचे भजी. यासाठी एक बटाटा आणि 4 ते 5 मिरच्या मी घेतलेल्या आहे. मिरच्या या फिक्क्या आहेत. सर्वप्रथम बटाट्याची साल आपण काढून घेणार आहोत. यानंतर बटाटा कट करून घेणार आहोत. अगदी पातळ किंवा जाड नाही, अशाप्रमाणे कट करून घेऊया. मिरचीच्या मध्यभागी काप टाकून जर तिखट असेल तर बिया काढून घ्यायच्या आहे. यानंतर यात मीठ भरून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये थोडंसं बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, यामुळे भजे कुरकुरीत होतात. थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी अजवाईन, अगदी थोडंसं जिरं, बारीक कट केलेलं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हे सर्व साहित्य पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आपण अशा पद्धतीने भिजवणार आहोत की यातल्या पूर्ण गाठी मोडतील आणि बटाटे आणि मिरचीला हे मिश्रण व्यवस्थित चिटकेल इतपत आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे. मिश्रण 5 ते 10 मिनिटं आपण साईडला ठेवणार आहोत. बघू शकता मिश्रण व्यवस्थित घट्ट आहे. यामध्ये आता आपण काप केलेले बटाटा टाकणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तेल गरम झालं की यात आपण बटाट्याचे काप तळून घेणार आहोत. तळण्यासाठी मी येथे शेंगदाण्याचे घाण्याचे तेल वापरलेले आहेत. सोनेरी रंग होईपर्यंत हे भजे तळून घ्यायचे आहे. याप्रमाणे याच तेलामध्ये आता कट केलेल्या मिरच्या मिश्रणामध्ये बुडवून तळून घ्यायच्या आहेत. येथे मी लांब आणि कमी तिखट असलेली मिरची वापरलेली आहे. मध्यम आचेवर ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. मिरचीमध्ये आपण मीठ लावल्यामुळे याला छान चव येते. मिरचींचे भजे तळून झाले की आपण काढून घेणार आहोत. यांनाही सोनेरी रंग येईल तोपर्यंत तळायचा आहे. झटपट आणि कुसकुशीत झणझणीत आपले मिरचीचे आणि बटाट्याचे भजे तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.